नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी संतोष बोटेवार आपल्या स्वागत करीत आहे विद्या कोचिंग क्लासेसमध्ये. तर आज आपण सरळ व्याजावर प्रश्न करणार आहोत. सरळ व्याज पाहण्यासाठी कसं काढायचं आपला व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. जे पण विद्यार्थी नवीन असतील चॅनलवर त्यांनी व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. आता इथे पहा, प्रश्न असा आहे, गणेशने बँकेकडून 40,000 रुपये 8% दराने 3 वर्षासाठी घेतले तर सर्व व्याज किती होईल? तसंच आपल्याला बँकेला एकूण किती रक्कम परत करावी लागेल असा प्रश्न विचारला. तर मग आपण काय करू पहिले, तर इथं एकूण मुद्दल किती घेतली ते काढू. मुद्दल, बँकेतून मुद्दल घेतली 40,000. दर हे व्याजाचा दर, दर हे 8% आणि किती वेळासाठी घेतला, किती काळासाठी घेतला, तर काळ इथे आहे आपला 3 वर्षाचा काळ आहे. मग आता आपल्याला काय करायचं, सरळ व्याज काढायचं. सरळ व्याज बरोबर त्याचं सूत्र लिहू, सरळ व्याज बरोबर मुद्दल दर गुणिले काळ. मुद्दल गुणिले दर गुणिले काळ. आता आपल्याला इथे जर आपण पाहिलं, मुद्दल हे आपल्याला 40,000, व्याजाचा दर हे 8% आणि काळ हे 3 वर्षाचा. भागिले 100 पण लिहायचं इथे, याला भागायचं 100 न. आता इथे एक शून्य आहे, इथे एक शून्य कटून जाईल, इथे हे कटून जाईल, उरले 400 गुणिले 8 गुणिले 3. ठीक आहे. मग आता आपल्याला काय करायचं आहे, तिघांचा गुणाकार करायचा. पहिले आपण 400 गुणिले 8 करू. 400 गुणिले 8, 0 8 गुणिले 0 0 8 32, 3200, त्याला 3 न गुणायचं. 3 न गुणलं तर आपल्याला ह्या दोघांचा गुणाकार येईल 9,600. आपलं व्याजाची रक्कम आली 9,600. आता आपल्याला एकूण बँकेला किती परत करावं लागतील ते काढायचं. तर फक्त सरळ व्याज विचारलं तर 9,600 होतं. आता बँकेला परत करायची रक्कम, त्यालाच आपण रास म्हणतो विद्यार्थी मित्रांनो, रास. रासचा फॉर्म्युला आहे आपल्याला मुद्दल अधिक व्याज. आपल्याला मुद्दलही परत करावी लागेल आणि व्याजाची रक्कमही परत करावी लागेल. आता मुद्दल आपल्याला किती होती, 40,000. आपण बँकेतून 40,000 घेतले होते ते लिहायचे, अधिक 9,600 आपण काय केलेलं आहे, व्याज आपल्याला भरावं लागेल. म्हणजे एकूण किती रक्कम आपल्याला बँकेला परत करावी लागेल, तर 49,600 रुपये आपल्याला बँकेला परत करावे लागेल. अशा प्रकारे आपण हा प्रश्न पाहिला कसा करायचा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.